शिवरायांचा पहिला विवाह 1640 साली सईबाईंशी झाला, तर 8वा विवाह 15 एप्रिल 1657 रोजी गुणवंताबाईंशी झाला. हा होता शिवरायांचा शेवटचा विवाह. यावेळी शिवरायांचे वय होते 27 वर्षांचे. यानंतर सुद्धा आणखी लग्न करणे शिवरायांना शक्य होते, पण त्यांनी तसे केले नाही. यामागे कारण ठरले शंभूराजे. कसे तर शिवरायांच्या शेवटच्या विवाहानंतर 1 महिन्याने सईबाईंच्या पोटी 14 मे 1657 रोजी शंभूराजांचा जन्म झाला. त्या काळी सामान्य गोरगरिबांच्या पासून मोठ्या श्रीमंत लोकांपर्यंत मुख्यत्वे जास्त पुत्रांसाठीच अनेक लग्ने केली जात, कारण मुलांचे बालमृत्यू, अपघात, घातपात, असाध्य रोग याबरोबरच लढायांच्या मध्ये सुद्धा मृत्यू होत असत. त्यामुळे वंश चालू राहण्यासाठी आणि वारस म्हणून एकापेक्षा जास्त पुत्र प्रत्येकाला हवे असत. महाराजांनी मात्र शंभूराजांच्या जन्मानंतर एकही लग्न केले नाही. यावरूनच शिवरायांच्या 8 लग्नांच्या मागील एक महत्वाचे आणि मुख्य कारण शंभूराजे तोपर्यंत जन्माला आले नव्हते हे होते, हे आपल्या लक्षात येते.